स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केला। तसंच काँग्रेस सत्तेत आल्यावरच यावेळी स्वतंत्र विदर्भ होईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे। स्वतंत्र विदर्भ हा भाजपचा अजेंडा असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं होतं, त्यावर पटोलेंनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे। जो त्यांचा अजेंडा कधीच नव्हता, वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कधीच अजेंडा नव्हता, पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय। पण हा मुद्दा भाजपाचा आहे, हा मुद्दा आमच्या अजेंडाचा आहे, या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे। हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही आहे आणि आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्या ठिकाणी पहिल्यापासून काम करतो आणि देवेंद्र फडणवीसजी सुद्धा, माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। मला बावनकुळेंच्या या वाक्यावरच खऱ्या अर्थानं म्हणजे हास्यास्पद आहे बावनकुळेंचं हे वाक्य, कारण की ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं हे जे सरकार चाललेलं आहे फडणवीस, जे 2014च्या पहिले यांनीच वेगळ्या विदर्भाचं एक आंदोलन उभं केलेलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं होतं, मी प्रतिज्ञा करतो की वेगळा विदर्भ होतपर्यंत मी लग्न करणार नाही। आमच्या सूनबाई आलेल्या आहेत, आता एक आमची पुतणी पण झालेली आहे। त्यामुळे हे जे काही यांचे BJPचे जे खायचे दात दाखवायचे दात हे वेगळे असतात, त्यामुळे त्याच्यावर फार विश्वास करू नका। वेगळा विदर्भ काँग्रेसच्याच काळात होईल, मी तुम्हाला आत्ताच विश्वास देतो।